मी रमण जाधव आयटी जॉबला आजच्या ई-लर्निंग क्लासमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत ओम्स लॉ। ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे हा एक बेसिक लॉ आहे। ओम्स लॉ आपण यापूर्वी शिकले असाल, 10वी तुम्ही फिजिक्स वगैरे हा लॉ शिकले असाल। आता सर पहिला ओम्स लॉ, याला ओम्स लॉ काय म्हणतात कारण ओम्स नावाच्या शास्त्रज्ञानं शोधला म्हणून याला ओम्स लॉ असं म्हणतात। आता सर पहिला आपण ओम्स लॉ म्हणजे काय, ओम्स लॉची डेफिनेशन आपण बघू। कोणत्याही पूर्ण विद्युत मंडळाचे तापमान कायम असताना विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाच्या समप्रमाणात आणि विद्युत विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो। म्हणजेच काय की इन इलेक्ट्रिकल क्लोज सर्किट at the constant temperature current is directly proportional to voltage and inversely proportional to the resistance असा हा ओम्स लॉ आहे। फक्त हा आपल्या ठिकाणी फक्त क्लोज सर्किटला जे पूर्ण मंडळ असते किंवा पूर्ण सर्किट जे असते त्याच ठिकाणी आपला हा ओम्स लॉ काय होतो अप्लाय होतो। आता आपण आकृतीच्या माध्यमातून पाहू। इथे आपल्याला छोटीशी एक सर्किट दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे ज्याला आपण काय केलं आहे एक सोर्स दिला, व्होल्टेज सोर्स जोडलेला आहे आणि इथे काय हा व्होल्टेज सोर्स जोडल्यानंतर इथे काय होतं करंट हा असा फ्लो होतो आणि परत हा इथपर्यंत आपला मार्ग पूर्ण करतो म्हणून आपल्याला काय म्हणतो क्लोज सर्किट असं म्हणतो। आता इथे आपण काय करणार आहे की ओम्स लॉ पाहणार। ओम्स लॉ मध्ये काय म्हटलेलं आहे की कोणत्याही क्लोज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये मंडळाचे तापमान कायम असताना करंट हा काय होतो या व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि ह्याच्या रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो। म्हणजेच ओम्स लॉ नुसार काही आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही म्हणजेच आय समप्रमाणात व्ही आणि दुसरं आय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स म्हणजेच काय की करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात बदलतो म्हणजेच काय की करंट जर वाढला तर काय होईल आपला व्होल्टेज सुद्धा वाढेल आणि करंट जर कमी झाला तर व्होल्टेज सुद्धा काय होईल आपला कमी होईल। याला म्हणतो आपण समप्रमाणात बदल। आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो। रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो म्हणजे काय की जर करंट वाढला तर तुमचा रेजिस्टन्स कमी होईल आणि जर रेजिस्टन्स वाढला तर तुमचा काय होईल करंट कमी। म्हणजे दोन्ही एकमेकांचे कसे बदलतात व्यस्त प्रमाणात बदलतात। म्हणून ओमच्या नियमानुसार आपण काय म्हणू शकतो I = V/R। आता इथे आय म्हणजे काय, आयला म्हणतो आपण करंट, व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे व्होल्टेज आणि आर म्हणजे रेजिस्टन्स। आता तुम्हाला ओमच्या नियमानुसार आपल्याला काय होईल की जर तुम्हाला ह्या तीनपैकी कोणत्याही दोन किंमत जर माहित असेल तर तुम्ही त्या सर्किटमधील तिसरी किंमत काढू शकता। म्हणजे समजा जर तुम्हाला करंट आणि व्होल्टेज माहिती आहे तुम्ही त्या सर्किटचा रेजिस्टन्स काढू शकता। जर तुम्हाला रेजिस्टन्स आणि करंटची व्हॅल्यू माहिती आहे तर त्या सर्किटचा तुम्ही व्होल्टेज पण काढू शकता किंवा जर तुम्हाला व्होल्टेज आणि त्या सर्किटचा रेजिस्टन्स माहिती आहे तर त्या संपूर्ण सर्किटमधून करंट किती फ्लो होईल हे आपण काढू शकतो। त्यासाठी हा ओमच्या लॉचा आपण उपयोग करू शकतो। आता इथे तुम्हाला छोटा ट्रायंगल मध्ये दिलाय, इथे व्ही आय आणि आर असं लिहिलं आहे। म्हणजे हा जर तुम्ही ट्रायंगल लक्षात ठेवला तर तुम्हाला तिन्ही किमती काढण्यासाठी सूत्र म्हणण्याचा उपयोग होईल। म्हणजे समजा तुम्हाला व्ही जर काढायचा आहे तर व्ही = तुमचं सूत्र असेल आय गुणिला आर। जर तुम्हाला आय काढायचा आहे तर ओम्स लॉनुसार I = V/R आणि जर तुम्हाला रेजिस्टन्स माहित करायचं असेल तर R = V/I। या पद्धतीने आपण त्या ट्रायंगलचा उपयोग करून तिन्ही सूत्र तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता आपण बघणार आहोत यावरील उदाहरण। तर आता आपण ओम्स लॉवरचं पहिलं उदाहरण पाहणार आहे। आपल्याला एक उदाहरण दिलं आहे, एका सर्किटचा रेजिस्टन्स 1.4 ओम आहे, त्यास 230 व्होल्टचा विद्युत पुरवठा दिल्यास त्या सर्किटमधून किती करंट वाहेल। आता उदाहरण सोबत असताना आपल्याला एक गोष्ट करायची की जे पहिले उदाहरण दिलं आहे ते आपण सर्व पहिले प्रथम इथं काय करणार आहे लिहून घेणार आहोत। तर आता इथे काय दिलं आपल्याला एका सर्किटचा रेजिस्टन्स म्हणजेच कायची किंमत दिली आपल्याला आर ची किंमत दिली आहे ती आहे आपली 1.4 ओम। नंतर दिला आहे त्या 230 व्होल्टचा विद्युत पुरवठा दिल्यास म्हणजे तुम्हाला व्ही दिलाय 230 व्होल्ट आणि त्या सर्किटमधून किती करंट वाहेल। म्हणजे आपल्याला काढायचं काय आय काढायचं आहे, आय = आपल्याला किती हे आपल्याला काय करायचं आहे माहित करायचं आहे। मग आपल्याला माहित आहे आपण काय लिहिणार ओम्सच्या नियमानुसार ओमच्या नियमानुसार आपल्याला माहित आहे काय असते करंट I = V/R। मग आता आपल्याला व्हीची किंमत माहिती आहे ती टाकली आपण, ती आपली 230 अपॉन रेजिस्टन्सची किंमत आहे आपली 1.4 ओम ती घेतली आणि नंतर जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्या याचं जे आन्सर येईल ते येईल 164.29 आणि हे करंट असल्यामुळे याची युनिट तुमचं एम्पियर म्हणजेच त्या सर्किटमधून जो वाहणारा करंट आहे तो येईल तुमचा I = 164.29 एम्पियर। आता हे आपण एक उदाहरण पाहिलं। आता आपण एक तसं दुसरं उदाहरण पाहू। दुसरं उदाहरण काय दिलं आपल्याला, एक कार्बन फिलामेंटचा लॅम्प 130 व्होल्ट सप्लायवर जोडल्यास 0.65 एम्पियर करंट घेतो तर त्या फिलामेंटचा रेजिस्टन्स काढा। मग आता आपण आपल्याला काय करायचं आहे त्या सर्किटचा रेजिस्टन्स काढायचा आहे। सर्वात पहिले आपण जे काही दिलं ते लिहून घेऊ। सर्वात पहिले आपल्याला काय दिलं तर आपल्याला माहिती आहे V = किती आहे आपलं 130 व्होल्ट, नंतर जोडल्यास 0.65 एम्पियर करंट घेतो म्हणजे आयची किंमत दिली आहे I = 0.65 एम्पियर आणि आपल्याला काढायचं काय आहे आर काढायचं आहे, आर आपल्याला काढायचं आहे। मग आपल्याला माहित आहे ओमच्या नियमानुसार काय असते I = V/R। म्हणजे आता मला आर काढायचा आहे म्हणून मी हाच फॉर्म्युला कसा लिहिल R हा इकडे जाईल I इकडे येईल V/I हे आपल्याला माहिती आहे। हा इकडे भागात इकडे गुणाकार वर जाईल आणि हा इकडे गुणाकार हा इकडे काही हा खाली येईल म्हणजे R = V/I। आता याच्यामध्ये आपण किंमत टाकू म्हणून R = व्हीची किंमत मला माहिती आहे 130 व्होल्ट आणि करंट मला माहिती आहे 0.65 एम्पियर। मग आता आपण याला काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे आणि हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर देईल तुम्हाला 200 आणि हा रेजिस्टन्स आहे म्हणजे काय असणार आहे ओहम। म्हणून ह्या सर्किटचा टोटल रेजिस्टन्स काय आला आपला 200 ओहम। या पद्धतीने कोणत्याही जर दोन किंमत दिल्या असेल त्या ओम्स लॉचा उपयोग करून आपण त्या सर्किटमधली तिसरी किंमत काढू शकतो। तर अशा रीतीने आज आपण पाहिला ओमचा लॉ आपण समजून घेतला। तो आपल्याला माहिती आहे की ओमचा लॉ पुन्हा एकदा आपण करू की कोणत्याही क्लोज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय असेल तापमान कायम असताना विद्युत प्रवाह काय असतो हा म्हणजेच करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेजिस्टन्सच्या काय होतो व्यस्त प्रमाणात बदलतो।